प्रिय बंधू भगिनींनो, 19व्या शतकामध्ये नास्तिकता, अधर्मीपणा, माइट इज राईट, मला देवाची गरज नाही, अशा प्रकारचं जीवन लोक जगत होते. आणि म्हणूनच सामान्य काळातील 34वा रविवार किंवा शेवटचा रविवार म्हणून पोप पायस 11 यांनी 1925 साली ख्रिस्त विश्वाचा राजा किंवा ख्रिस्त ह्या जगाचा राजा हा सोहळा घोषित केला. चारही शुभवर्तमाने जर आपण वाचली तर येशू हा भौतिक राजांसारखा होता असं कुठेही सांगितलं गेलेलं नाही. जमिनीला सीमा असलेलं राज्य किंवा त्याचं रक्षण करण्यासाठी, त्याच्याबरोबर लढाई करण्यासाठी सैनिक असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही. परंतु ख्रिस्ताचं राजासन हे क्रूस होतं आणि काट्यांचा मुकुट हे त्याचं राजेपणाचं चिन्ह होतं. येशू राजा असल्याचं जुन्या करारामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि दानियलचं पुस्तक अध्याय 7 ओवी 13 आपल्याला सांगते की मेघावर आरूढ होऊन कोणीतरी येणार आहे. आणि नवीन करारामध्ये येशू राजा आहे असं त्याच्या जन्मापासूनच सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा ख्रिस्ताचा जन्म झाला, जेव्हा ताऱ्याला बघितलं, तेव्हा मागे ते ज्ञानी लोक येशू राजाला नमन करण्यासाठी आणि त्याला भेटवस्तू देण्यासाठी ते येतात. आणि ते बेथलेमध्ये पोचल्यानंतर त्या बाळ राजाला नमन करतात. आणि लूक लिखित शुभवर्तमान अध्याय 23 ओवी 42 आपल्याला सांगतं की येशूच्या उजवीकडील चोर येशूला राजा म्हणून ओळखतो आणि म्हणूनच तो शब्द उद्गारतो, येशू, जेव्हा तू राजाधिकाराने येशील तेव्हा तू माझी आठवण ठेव. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की राजा त्याच्या डावीकडील आणि त्याच्या उजवीकडील लोकांचा न्याय करत आहे. परंतु हा राजा, त्या लोकांनी राजाला काय केलं म्हणून त्याच्यावर अवलंबून तो त्यांचा न्याय करत नाही, तर त्या लोकांनी लोकांसाठी काय केलं म्हणून त्यांचा न्याय त्याच्यावर तो करत आहे. राजा आपल्याला संधी देत आहे की मी माझ्या लोकांच्या सेवेद्वारे मी माझा न्यायनिवाडा कसा मिळवणार आहे. त्या राजामध्ये मी त्या राजाबरोबर कसं माझं जीवन जगणार आहे, त्याच्यावर आधारित हा राजा लोकांचा न्याय करत आहे. खरा राजा हा लोकांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होत असतो. तो त्यांच्याबरोबर प्रत्येक पावलावर त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांच्याबरोबर सहप्रवास करत असतो. एक सत्य घटना सांगितली जाते की ऑस्ट्रिया देशामध्ये प्लेगची साथ पसरलेली होती आणि लोक ह्या साथीने मारले जात होते, मेले जात होते. म्हणून राजाच्या मंत्रिमंडळातील काही लोक राजाकडे आले आणि त्याला सांगितलं, महाराज, तुम्ही आपलं कुटुंब घेऊन अशा ठिकाणी निघून जा जेथे ही साथ पसरलेली नाही आणि साथ गेल्यानंतर, ती संपल्यानंतर तुम्ही परत या. राजाने त्याच्या मंत्र्यांना सांगितलं, माझी प्रजा हे माझं कुटुंब आहे, त्यांना मी आजारामध्ये मरण्यासाठी सोडून जाणार नाही. मी त्यांची सेवा करेन आणि जर काही मला मरण देखील आलं तरी मी त्यांच्याबरोबर स्वखुशीने मरायला तयार आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, राजा म्हणजे काय? राजा म्हणजे एक आदर्शी नेता जो आपल्या जीवनाने आपल्या प्रजेला स्फूर्ती देत असतो, प्रेरणा देत असतो. एक राजा आपल्या प्रजेला संरक्षण देत असतो. तो प्रजेला पुढे ढकलत नाही आणि तो मागे राहून स्वतःचा बचाव करत नाही, तर राजा आपल्या प्रजेचं संरक्षण करत असतो. राजा आपल्या प्रजेचं हित बघत असतो. तो आपल्या प्रजेचं सगळं काही चांगलं होईल हे बघत असतो. येशू माझा राजा आहे का? ख्रिस्ताला आपण राजा म्हणतो, विश्वाचा राजा म्हणतो, परंतु ख्रिस्त खरोखरच माझ्या जीवाचा, माझ्या आत्म्याचा राजा आहे का? कोणीतरी म्हटलेलं आहे, जितकं प्रेम आपण देवावर करू, जितकं प्रेम, जितकी प्रार्थना आपण देवावर करू, तितकं अजून आपण देवाच्या जवळ जाऊ, त्याची अधिकाधिक ओळख आपण घेऊ. आणि जसं शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही तुम्ही माझ्या भावा बहिणींसाठी केलेलं आहे ते तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे. आपण दुसऱ्यांच्या सेवेमध्ये आपलं जीवन समर्पित करतो का? जेव्हा आपलं जीवन दुसऱ्यांच्या सेवेमध्ये समर्पित करतो तेव्हा तो राजा जो न्याय करण्यासाठी बसलेला आहे त्याच्या न्यायासाठी आणि योग्य अशा न्यायासाठी आपण सज्ज बनत असतो, तयार बनत असतो. येशू ख्रिस्तानं नम्रतेनं आणि स्वत्यागानं त्याने विश्व जिंकलं, त्याने मनुष्याचं हृदय जिंकलं आणि म्हणूनच आज तो विश्वाचा राजा
आपल्या सगळ्यांच्या हृदयाचा, जीवाचा, आत्म्याचा राजा म्हणून बनला गेलेला आहे. मनुष्य फक्त धनाने आणि पैशाने श्रीमंत होत नाही, तर खऱ्या माणुसकीने श्रीमंत होत असतो. मनुष्य फक्त शब्दाने येशूला राजा म्हणून स्वर्गराज्य मिळवत नाही, तर त्या राजाला राजा म्हणून माझ्या जीवनामध्ये अनुसरून, त्याच्या मार्गावर चालून, त्याची शिकवण माझ्या अंगीकारून, माझ्या जीवनामध्ये जगून, माझ्या कुटुंबामध्ये जगून, इतरांना देऊन मी त्या राजाचा स्वीकार करत असतो, त्याला राजा म्हणून घोषित करत असतो. आज ख्रिस्त राजा माझ्याबरोबर आहे, तो माझ्याबरोबर त्याला घेऊन जात आहे. परंतु मी त्या राजाला काय उत्तर देणार आहे? त्या राजाच्या न्यायाला मी तयार आहे का? मी माझ्या बंधू भगिनींच्या सेवेमध्ये कशा प्रकारे जगत असतो? मी कशा प्रकारची त्याची सेवा करत असतो? जर मी खरोखरच माझ्या बंधू भगिनींची, माझ्या भाऊ बहिणींची, माझ्या इतर शेजाऱ्यांची, माझ्या जीवनामध्ये भेटणाऱ्या लोकांची सेवा केली, तर स्वर्गाचं राज्य आपलं होईल आणि हा ख्रिस्त हा आपल्या मनाचा, आपल्या तनाचा आणि आपल्या जीवाचा राजा नक्कीच होईल.